गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवनांचा समास दुसरा गणेश स्तवन नाम. श्रीराम. समर्थाने आपल्याला 20 दशक आणि 200 समास कोणासाठी लिहिले तर मनुष्यासाठी. मनुष्याला शेवटला जन्म दिलेला आहे बघा. परब्रह्माने शेवटला जन्म देऊन, पण त्या शेवटला जन्म देऊन सुद्धा त्या मनुष्याने फक्त ईश्वराची ओळख करून घ्यायची आहे. पण जेव्हा 84 लक्ष योनी जेव्हा निर्माण केली तेव्हा ब्रह्माला सांगितलं परब्रह्माने की विचार त्या 84 लक्ष योनीला की ईश्वराची ओळख आहे का? तुम्हाला कोणी निर्माण केलं? तुम्हाला कोणी जन्म दिलं? जेव्हा 84 लक्ष योनीला विचारलं परब्रह्माने तेव्हा कोणीही उत्तर दिलं नाही. कारण 84 लक्ष योनीला वाणीच नाही. वाणीच नाही तर ते बोलेल काय? म्हणून सांगितलं जर ही 84 लक्ष योनी मनुष्य या ईश्वराची ओळख करून घेत नाही किंवा ईश्वराची ओळख नाही तर मनुष्याची ईश्वराची ओळख कोण करून घेणार? म्हणून आपल्यासारखाच देह निर्माण कर. परब्रह्माने सांगितलं आपल्यासारखाच देह निर्माण कर. फक्त एवढंच, देव आणि मनुष्याच्यात फरक असायला पाहिजे. म्हणून मानव निर्माण केलं. आणि मानव असं निर्माण केलं तर त्याला विचारलं मानवाला की तुला कोणी निर्माण केलं? तेव्हा तो मानव म्हणाला की मला निर्माण करता करविता फक्त ईश्वर आहे. तुम्ही आहात, ईश्वर आहे. मग आणखीन ओळख करण्यासाठी प्रत्यक्षात परब्रह्माने काय पाठवलं? पृथ्वी तलावर सद्गुरू पाठवलं. जेव्हा पृथ्वी तलावर सद्गुरूला पाठवलं तेव्हा प्रत्येक माणूस काय करत होता? त्यावेळेस कुठल्या पण देवाची, सगळ्या देवाची भक्ती करू द्या. सगळे देव 33 कोटी देव आहेत ना, सगळ्या देवाची भक्ती करू द्या. पण जेव्हा सद्गुरू आले पृथ्वी तलावर तेव्हा परमेश्वर कुठे राहतो ह्याची ओळख करून दिली. आणि पहिली पूजा गणेशाची करायची हे कोणी सांगितलं? तर सद्गुरूंनी सांगितलं. सद्गुरू व्यतिरिक्त कोणी सांगणार नाही की पहिली पूजा कोणाची करा. कोण बोलेल ह्या देवाची करा, कोण बोलेल त्या देवाची करा. करायची आहे. कारण प्रत्येकाला काय पाहिजे असतं? संसारात समाधान पाहिजे असते. कोणाला ह्या देवाची पूजा करून समाधान मिळतो, कोणाला त्या देवाची पूजा करून समाधान मिळतो. प्रत्येकाला वाटतं की ह्या देवाची जर मी पूजा केली तर माझ्या संसारात मला समाधान मिळेल, असं वाटत असतो. कारण प्रत्येकजण जो मनुष्य संसारात आला ना तर पूर्ण हा संसार आहे हा दुःखमय सागर आहे. ह्या संसारात तरायचं आहे तर भगवंताची पूजा, भगवंताची सेवा, भगवंताचे श्रवण हे करणं गरजेचं आहे. तरच तो संसार बोलतात ना समुद्रासारख्या संसारामध्ये तरेल. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवनांचा समास दुसरा गणेश स्तवन नाम. श्रीराम. सद्गुरूने आपल्याला गणेश स्तवन दिलं. कोणी दिलं? समर्थाने दिलं. समर्थ रामदास स्वामींनी गणेश स्तवन दिलं. प्रथम पहिला दिलं मंगळाचरण. जर मनुष्य जर मंगळाचरणात आला, मंगळ म्हणजे काय? मंगळ म्हणजे तोच गणेश जो मंगळ करतो. जो आपलं मंगळ करतो तोच तो गणेश. जर प्रत्येक मनुष्य मंगळाचरणात राहिला तरच तो गणेशाची ओळख करेल आणि पहिला पूज्य गणेश आहे, प्रथम पूज्य गणेश आहे हे ओळखेल.
म्हणून पहिला पूज्य गणेशाची भक्ती करायची. पहिला पूज्य म्हणजे प्रथम हात त्या गणेशाला जोडायचे. अंथरुणावरून उठल्यावर त्या धरती मातेला तर नमस्कार करायचाच आहे. नमस्कार हाच का आहे? गणेश आहे. जेव्हा आपण उठल्या उठल्या नमस्कार करतो, हाच आपल्याकडून काय करतो तर गणेशाचं नमस्कार होतो. म्हणून सांगितले गणेश पूजन, गणेश स्तवन सांगितले. गणेश स्तवन म्हणजे काय तर गणेशाची स्तुती करायची. स्तवनांचा हा स्तवन जो आहे तो सगळे देवांची स्तुती करायची. स्तवन म्हणजे काय तर स्तुती. प्रत्येक देवाची बघा स्तुती केली रावणाने, केली ना रावणाने स्तुती. कोणाची केली स्तुती? महादेवाची केली स्तुती. तेव्हा महादेव प्रसन्न झाला. प्रत्येक देव हा स्तुती करतो. जेव्हा आपल्या दारामध्ये मागायला येतो ना तेव्हा तो आपली स्तुती करत असतो. करत असतो ना, त्या बाईची स्तुती करत असतो. अरे अरे बाई तू किती महान आहेस. का तो बोलतो? त्याला माहिती आहे ती महान आहे, ती आहे. किंवा एखादे पुरुष जर घरात असला त्याच्याकडून भिक्षा मागायची असली तर त्याला म्हणतो अरे अरे तू किती महान आहेस. त्याला चेहरा ओळखतो का? नाही ना. पण त्याला भिक्षा मिळण्यासाठी तो काय करतो? त्याची स्तुती करत असतो. तसं आपल्याला सुद्धा त्या गणेशाकडून काहीतरी पाहिजे का? गणेश कोण आहे तर गणेश हा बुद्धिदाता आहे, बुद्धीचा देवता आहे. त्याच्याकडे रिद्धी सिद्धी आहे का? रिद्धी सिद्धी त्याच्या 2 पत्नी आहेत. कोण आहे गणेश तर बुद्धीचा देवता, अतिबुद्धी. जेव्हा मातेने जन्माला घातलं ना, उमा मातेने जन्म दिला त्यावेळेसच त्याला मळाचा गणपती बनवला ना, त्यावेळेस सगळी त्याला बुद्धी दिली. बघा सगळे देवांना त्यांनी पराजित केलं. कुठल्याही देवाने त्याच्यावर हे नाही. एवढा म्हणजे बल त्याच्याकडे, एवढा बलवान, एवढी बुद्धी. किती त्याला फसवायला आलेले. गण किती फसवायला आले, देव किती त्याला फसवायला आले की तू मार्ग दे. कोणाला मार्ग दे तर शंकराला, महादेवाला. पण प्रत्येकाने सांगितलं नाही की हे तुझे वडील आहेत म्हणून. अजिबात सांगितलं नाही. वडिलाही ती ओळख करूनच दिली नाही. कारण जन्माला जेव्हा बाळ आलं त्याला ओळख करून द्यायला लागतो ना. प्रत्येकाचं आईचं जेव्हा आईकडे मूल जेव्हा जन्माला येतं ना, आईचं बाळ, तेव्हा त्याला बाबा येतात ना जवळ, तेव्हा बोलतो मी पप्पा बोलते तुझ्याशी, बोलतात ना. प्रत्येकजण ओळख करून देते ना, आईसुद्धा ओळख करून देते की हे तुझे बाबा आहेत. जेव्हा तो बोलायला शिकत पण नाही तेव्हा ती ओळख करून देते. पण गणेश जेव्हा जन्माला घातलं माता पार्वतीने, तेव्हा ओळख नाही करून दिली की हे तुझे पिता आहेत म्हणून. तिने एवढंच सांगितलं मी आतमध्ये आंघोळ करते आणि तू इथे उभा राहा, संरक्षण कर, कोणालाही आतमध्ये येऊन देऊ नकोस. तेवढंच त्याचं पालन होतं. जे आई शब्द बोलली तेवढंच त्यांनी पालन केलं. प्रत्येकजण आतमध्ये जायला तयारीत होता आणि त्या बाळाला हटवत होता. बाळ कोण होता? श्री गणेश होता. सगळीजण त्याला हटवत होते पण तो हटला नाही. तो एकच म्हणाला की मला माझ्या आईची आज्ञा पालन करायचे. त्याची आई कोण होती हे तू सुद्धा त्याला माहीत नव्हतं. पण एवढंच म्हणाला की आई मी तुला सगळं सुख द्यायला आलो. एवढं म्हणाला बाळ गणेश. त्या बाळ गणेशाला त्यावेळेस माहिती नव्हतं की आई कोण होती ती. बाळ गणेश तेव्हा तो गणेश नाही बनला. तेव्हा तो एकच बाळ होतं, त्याला नाव पण ठेवलं नव्हतं. त्यावेळेस त्याने आईचं बघा, सुरुवातीला आईचं रक्षण तर केलंच, पण नंतर आई बोलली की आतमध्ये नको पाठवूस, तर नाही पाठवलं. सगळ्यांशी लढला प्रत्येकाशी. शेवटी काय केलं? ऐकतच नाही. बोलतात ना मुलापेक्षा बाप बलवान असतो. म्हणून शंकराने त्याचं काय केलं? त्रिशूलाने मुंडकं उडवून टाकलं आणि नंतर बसवलं गजमुख. त्या गजाचं पण काहीतरी असतील ऋण म्हणून तर त्याचं बसवलं ना. कारण अखंड गजमुख कोण होता? गजपती. की अखंड गज म्हणजे हत्ती. हत्ती हा अखंड नारायणाची पूजा करायचा. म्हणून त्याचा चेहरा त्या गणेशाला बसवलं. तिथे तो गणपती गज हा निर्माण झाला. आणि गणपती का तर तो गणांचा ईश होता म्हणून गणेश नाव ठेवलं. गणांचा ईश म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? गणेश. बघा त्या गणेशाला माझा कोटी कोटी वंदन आहे. ओम नमो जी गणनायका
सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोध रूपा. त्या गणेशाजवळ हात जोडून वंदन केलं. ओम नमो जी गणनायका. गणनायका म्हटलंय, गणांचा नायक गणेश. सर्व सिद्धी फळदायका. रिद्धी सिद्धी त्याच्या 2 पत्नी आणि तो बुद्धी देवता जेव्हा तो सहपरिवारामध्ये येतो, बसतो आपल्या घरात, तेव्हा त्याचं पूजन केलं ना, तो आपल्याला सगळं काही देतो, गणपती. पण लक्षात ठेवायचं आहे, त्या गणेशाला, त्या गणपतीला कुठल्या दिशेला बसवायचे. गणपती असा आहे की तो गणपती साधा नाही आहे. तोच तो गणेश माता पार्वती आणि पिता महादेव, ह्या माता पार्वती आणि पिता महादेवाच्या लग्नात पण तो होता. बघा, प्रत्येकाचं शुभ कार्य करायचं असेल ना, विवाहाचं, त्यावेळेस गणेशाची पहिला पूजा करतात. प्रथम पूजा गणेशाची करतात, तेव्हा विवाहाला सुरुवात करतात. तसंच श्री शंकराचं आणि माता पार्वतीचं जेव्हा लग्न होतं ना, त्या लग्न लावण्यासुद्धा गणेश होता. सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा. माझ्याकडे अज्ञान आहे, माझ्याकडे भ्रांती आहे, त्याचं छेदन कर. कशाने? बोधानी. बोध रूपा. बोधानी छेदन कर. माझ्याकडे अज्ञान आहे, माझ्याकडे काय पाहिजे? तर ज्ञान पाहिजे. कसलं पाहिजे? ईश्वराचं ज्ञान पाहिजे. मला चालवतो कोण? माझ्याशी बोलवतो कोण? माझ्याकडून सगळी कामं कोण करून घेतो? हा ईश्वरच करून घेतो. ह्याचं मला बोध दे. ह्या गणेशाकडे प्रार्थना करायचे, तर प्रथम प्रार्थना त्या गणेशाकडे करा. तर गणेशा बुद्धी देवता आहे, सगळंच काही देईल. ज्ञान पण देणार. तुमच्याकडे जी भ्रांती आहे ना, भ्रांती म्हणजे काय? जड, अज्ञान, अंधकार, हे जे आहे ना, ते बाजूला सारे भ्रांती, त्याचं छेदन करेल. बघा, माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्ष करून. बघा, तू गणेश आहेस, तू गणेश आहेस. तुझे जे रूप आहे ते माझ्या अंतरी भरव, माझ्या हृदयात सामील कर. सर्व काळ वास्तव्य तू माझ्या हृदयामध्ये हो. बघा, मज वाक शून्यास वदवावे. माझ्याकडे शून्यत्वाचं ज्ञान आहे, त्याच्यातून तू पूर्ण ज्ञान भरून घे. त्या गणेशाला वंदन करायचे. कृपा कटाक्ष करुणी. त्याचे डोळे कसे आहेत? कृपाळू. आणि कसे डोळे? कटाक्ष आहे. कटाक्ष का हो म्हटलंय? कारण सूक्ष्मातून सूक्ष्म तो पाहतो. आपल्याकडे जे दुःख आहेत, आपल्याकडे जी चिंता आहे, तो सूक्ष्मातून पाहतो. त्याची जर पूजा केली, तुम्हाला निवेदन पण ठेवायला नको, तो आपोआप फळ देतो. पण एवढंच करा, त्या गणेशाला कुठे बसवायचं आहे हेच फक्त विचार करा. कुठे पण बसून त्याला चालत नाही हो. गणेशाला अजिबात चालत नाही. लक्षात ठेवा, गणेशाला कुठे पण, गणेशाची मूर्त कुठं पण बसून चालत नाही. कुठे पण बसून नाही चालत. भटजीला विचारायचं नाही बसवायचे. कारण गणेश हा कोण आहे? तर परब्रह्माचा अंश आहे. साधारण नाही आहे गणेश, साधारण नाही आहे. कारण तो परब्रह्माचा अंश आहे आणि प्रथम पूज्य आहे. त्याला मान, त्याला सन्मान द्यायचं आहे. त्याची पूजा केली तर आपल्याला मान सन्मान मिळतो. तुझे कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीचे पडले, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. तुझी कृपा, तुझे कृपेचे जे बळ आहे ना, ते आमच्याकडे आलं. वितुळती भ्रांतीचे पडले. जे भ्रांती आहे, जे अंधकार आहे ना आमच्यावर जे एवढं ओझं आहे, ते काय होईल? वितळणार. वितळणार म्हणजे निघून जाणार. कोणाची कृपादृष्टी असेल? तर गणेशाची कृपादृष्टी असेल. कारण गणपती हा बुद्धीचा देवता आहे. गणपतीचं ज्ञान जर आपल्याकडे आलं तर भ्रांती राहणारच नाही आपल्याकडे. बघा, जे भ्रांतीचे पडदे आहेत काय जातील? निघून जातील, वितळतील. विश्वभक्षके काळे. विश्वभक्षके
भक्षण करणारे असतील ना काळे, त्यांच्यापासून काय होईल? संरक्षण होईल. दास्यत्व कीजे. कोणाचं दास्यत्व करायचं आहे आपल्याला? ईश्वराचं दास्यत्व करायचं आहे, विकारांचं नाही. हल्ली सगळे मनुष्य संसारामध्ये प्रथम विकारांचं दास्यत्व करतात बघा. कोणी क्रोधाने भरलेला असतो, कोणी कामाने भरलेला असतो, कोणी वासनेने भरलेला असतो. त्यांचंच दास्यत्व ते पकडतात आहे ना, त्यांचंच दास्यत्व पकडतात. वासना एवढी असते, वासना काही भोगायचीच वासना नाही, वासना खाण्याची असते. अति खाणार, अति वासना भोगत जाणार बघा. म्हणजे हा वासनेचा कोण आहे? वासनेचा कोण आहे? वासना याच्यावर प्रभाव करते ना, देहांवर वासना प्रभाव करते. वासनेवर देहाने प्रभाव केलं पाहिजे, पण नाही, ती वासना देहावर प्रभाव करते. म्हणून सगळीकडे काय होतात सांगायलाच नको, काय होतात ते. म्हणून त्याचं दास्यत्व नाही पकडायचं, कामाचं दास्यत्व करायचं नाही. दास्यत्व म्हणजे काय? सेवा. कामाची सेवा करायची नाही. काम म्हणजे काय? तर वासना. काम म्हणजे भोगणं, जे ह्याच्यामध्ये बसत नाही, शास्त्रामध्ये बसत नाही, तो काम. अतिकाम त्याला म्हणतात. जो शास्त्रामध्ये बसत नाही तो अतिकाम आहे. अति काम केलं म्हणजे कामाचं काय झालं? दास्यत्व केलं ह्याने. अति क्रोध घेतलं पिंडामध्ये, क्रोधाचं काय केलं ह्याने? दास्यत्व पकडलं. अति लोभ, मला आणखीन पाहिजे, मला पाहिजे, इकडून पाहिजे, तिकडून पाहिजे, सगळीकडून पाहिजे नुसतं करेल. आहे तरी पण बोलते पाहिजे. नुसतं असं हावभाव खाऊ. म्हणजे हे काय झालं? त्या लोभाचं दास्यत्व केलं ह्याने. लोभाची सेवा केली आहे ना, लोभाची सेवा केली. आणखीन काय सांगू? सगळे विकारांची 68 विकारांचे काय केलं? दास्यत्व केलं. तर आपल्याला ते दास्यत्व नको आहे, आपल्याला ईश्वराचं दास्यत्व व्हायचंय, विकारांचं नाही व्हायचंय दास्यत्व. विकारांचं जर दास्यत्व झालं तर अधोगतीला नेतील विकार. अधोगती म्हणजे लक्षात ठेवा, सगळं म्हणजे पूर्ण तो अधोगतीला जाणार. कधी तो मनुष्ययोनीमध्ये काय, कधी तो वैकुंठाला जाणार नाही. अधोगतीच्या किती वेदना आहेत कोणाला सांगायला नको. सगळे ऐकतात, कथा कीर्तनामध्ये ऐकतात, खूप वेदना असतात. पण मनुष्याला काय वाटतं? नाही, तरुणपणा असताना आम्ही खूप मजा करायची, खूप काही करायचं. पण लक्षात ठेवा, तरुण पण तेवढंच राहतं का? तरुणानंतर तो तरुण म्हातारा होतो आहे ना. लहान असतो, लहानातून मोठ्यानंतर म्हातारा होतो. म्हातारानंतर काय वेदना असतात? त्या वेदना सहन नाही होत त्या म्हाताऱ्यांना विचारा काय वेदना होतात त्या. म्हातारपणा जो म्हातारा असतो ना, त्याला विचारा की तुला काय वेदना होतात बाबा, तुम्हाला काय वेदना होतात. ती म्हातारी एकदम आई असते ना, तिला विचारा तुम्हाला काय वेदना होती आई, एवढं विचारा. म्हातारपणाचं काय वेदना असतात त्या. म्हणून दास्यत्व ईश्वराचं पकडलं ना तर म्हातारपणामध्ये एवढ्या वेदना होत नाही. विकारांचं जर दास्यत्व पकडलं तर म्हातारपणाचं काय वेदना असतात त्या म्हाताऱ्यांनाच माहिती. एता कृपेची निज ओढी, विघ्ने कांपती बापुडी, होऊन जाती देशधडी नाम मात्र. त्या गणेशाचं स्तवन करायचे, स्तुती करायचे. आपल्याला सुटायचं आहे तर ईश्वराची स्तुती करूनच सुटा ना. ईश्वराची स्तुती करायची केली ना. आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून ईश्वराची स्तुती करू नका. आपल्याला सुटायचं आहे म्हणून ईश्वराची स्तुती करा. एता कृपेची निज उडी, विघ्ने कांपती बापुडी, होऊन जाती देशधडी नाम मात्रे. बघा आपल्याकडे काय, बघा आपण जेव्हा कार्य करतो, शुभ कार्य करतो, तिथे कोण ना कोणतरी विघ्ने घालायला येतात 100%. घालायला येतात किंवा घालणारेच असतात. पण जर गणेशाचं स्तवन, गणेशाची पूजा केली ना तर विघ्न तो हरवून टाकतो. विघ्नहर्ता म्हटलंय त्याला, सांगितलंय. जो दुःख देणारा आहे
त्याच्यावर तो विघ्न करता राहील आणि जो दुःख देत नाही ना, जाणीव येत राहील, त्याचं विघ्न हरण करणारा आहे गणेश. म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरी हर अमर वंदिते. म्हणून त्याचं नाव काय सांगितलंय, नाव काय पडलंय, विघ्नहर. कारण दुःख हरण करणारा आहे तो. बघा, एखादा शुभ कार्य असतो आणि घरातली माणसं अशी म्हणजे आनंदी असतो वातावरण, पण आतमध्ये एक चिंता असते, भगवंता हे कार्य आहे ना, हे तूच व्यवस्थित पार पाड हो, असं म्हणतात आतमध्ये. आणि त्यांची विनंती बघा, एक जरी मनुष्य त्याच्यातलं बोलत असेल ना, भगवंता हे शुभ कार्य आहे आणि हा शुभ कार्य तूच पार पाड हो, आनंदाने पार पाड, ह्याच्यात तर काहीच विघ्न आणू नकोस. हे आतून तो गणेशाला वंदन करतो आणि विघ्न हरवणारा तो गणेशच आहे. त्या गणेशाची पूजा केली जाते प्रथम, तो विघ्न हरवतो. बघा, कार्य व्यवस्थित पार पाडतो. बघा किती म्हणजे आपण नुसतं आतून वंदन करतो त्याला ना, आतून एकच बघा, अख्ख्या कुटुंबामधून ना एकच व्यक्ती अशी असते की तिला चिंता, त्या व्यक्तीला चिंता असते. एकच व्यक्ती असते असे की त्या व्यक्तीला चिंता असते, एवढं मोठं कार्य आहे, हे कार्य पार पाडणारा तूच आहेस भगवंता. गणेशा, श्री गणेशा तूच आहेस, तूच गणपती आहेस, तूच गणेश आहेस. हे सगळं कार्य तू उत्तमच उत्तम पार पाड. आणि तो उत्तमच उत्तम पार पाडतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणतो, खरंच हे कार्य तुम्ही उत्तमच उत्तम पार पाडलं. तीच व्यक्ती फक्त हात जोडून आतून सांगते, आज तू नसतास तर हे कार्य उत्तमच उत्तम पार नसतं पडलं. बघा, अख्ख्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती अशी ती निवेदन करत असते सतत. का तर घरातलं कार्य आहे ते उत्तमात उत्तम पार पाडू दे. कारण जरासं कार्याला काळं डाग लागलं ना, लगेच सगळी लोक हसायला तयार होतात, सगळी लोक टाळ्या मारायला तयार होतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्या गणेशाची स्तुती करायची, गणेशाचं वंदन करायचे, गणेशाला वंदन करायचे, गणेशाची पूजा करायची. म्हणून त्याचं नाव काय आहे, विघ्नहर. आणि तोच काय आहे, आमचा अनाथांचा माहेर आहे. बघा, मुलगी बापाकडेच रडेल की बाबा मला काहीतरी कमी पडतंय, तू तरी पूर्ण कर. तसंच तो गणेश आहे. त्या गणेशाला वंदन केलं ना, माझं हे विघ्न हरवून टाक, तू नक्कीच. म्हणून तो अनाथांचा काय आहे, माहेर. आम्ही कोण आहोत, आम्ही अनाथ आहोत. कारण आपल्याला इथून सुटायचं आहे. आपल्याला कोणी सोडू शकत नाही, ना आपले आई वडील सोडू शकत, ना आपले बहीण भाऊ सोडू शकत, फक्त तो ईश्वरच सोडू शकतो. आदी करुणी हरिहर. हरिहर कोण आहे, महादेव. अमर वंदिती.